शिरपूर शहरातील शिरपूर शहादा मार्गावरील वाघाडी टी पॉइंट येथे मंगळवारी सुमारे 11:30च्या सुमारास भीषण अपघात घडला। बोरवेल कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याने 4 जण गंभीर जखमी झाले। जखमींमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाघाडीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने ॲपे रिक्षावर समोरासमोर धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की ट्रॅक्टरचा पुढील भाग ॲपे रिक्षाच्या पुढील फ्रेममधून आत घुसून मागील बाजूपर्यंत निघाला। या धडकेत ॲपे रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या अपघातात नेहा संतोष ठाकूर वय 18, चालक आशिफ युनुस मण्यार वय 30, कमलाबाई सेना पवार वय 66 आणि शांताबाई सुदाम निकम वय 65 सर्व राहणार वाघाडी तालुका शिरपूर हे गंभीर जखमी झाले। अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। आज सकाळी 11:30च्या सुमारास वाघाडी इथून ॲपे रिक्षा शिरपूरकडे जायला निघाले। त्याच्यामध्ये 4 पॅसेंजर होते। नेहा संतोष ठाकूर, कमलबाई सेना पवार, शांताबाई सुदाम निकम आणि ड्रायव्हर आसिफ युनुस मण्यार। पण हे ज्यावेळेस वाघाडून ज्यावेळेस निघाले शिरपूरकडे जात असताना तिकडनं समोर एक ट्रॅक्टर येत होता कॉर्नरला, म्हणजे आखाई गार्डन हॉटेलजवळ। तर त्याने बेजबाबदारपणे वाहन चालवून त्याने सरळ त्या ॲपे रिक्षाला धडक दिली आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हर सहित नेहा संतोष ठाकूर, आसिफ युनुस मण्यार, शांताबाई सुदाम निकम आणि कमलबाई सेना पवार हे अत्यंत गंभीर झालेले आहेत। हे केवळ ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरच्या बेजबाबदारपणे हा अपघात घडलेला आहे। त्याने काही ट्रॅक्टर जरी बेजबाबदारपणे त्याच्या व्यवस्थित तरी चालवलं असतं तर हा अपघात टाळू शकला असता। याच्यामध्ये एक छोटी विद्यार्थिनी आहे, ती शाळेत चालली होती कॉलेजमध्ये, ती त्या गाडीत बसलेली होती। तिची पण तब्येत जरा अत्यावस्था आहे। कमलबाई सेना पवार हिची पण तब्येत अत्यावस्था आहे। सगळ्याच लोक म्हणजे 4 पॅसेंजर हे गंभीर अवस्थेमुळे त्यांना इथं ॲडमिट केलं आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये। 3 लोकांचा CT स्कॅन काढलेला आहे। डॉक्टर ते सांगतात त्याप्रमाणे उपचार, त्या पुढे काय सांगतात त्या उपचार होतील। पण माझं आणि गावावाल्यांनी सगळ्यांचं असं म्हणणं आहे की हे आकाश गावांचा जो कॉर्नर जो आहे, म्हणजे वाघाडी येणारे वाहनं आणि तिकडनं निंदणे ह्याकडनं येणारं वाहनं आणि SPDM कॉलेज येणारं वाहनं, या त्या ठिकाणी तो कॉर्नर जो आहे अत्यंत धोक्याचा आहे। या ठिकाणी सुद्धा रोडवाल्यांनी प्रशासनाने त्या ठिकाणी काहीतरी बॅरिकेड्स लावून, ज्या ठिकाणी म्हणजे सर्कलजवळ बॅरिकेड्स लावून वाहनांचा वेग कमी होईल आणि हे अपघात टळतील असं सगळ्यांचं म्हणणं आहे। कारण तो कॉर्नर अत्यंत धोका आहे। याच्यापूर्वी BNC वाल्यांकडे सुद्धा रोडवाल्यांकडे अनेक वेळा नागरिकांनी मागणी केली होती, पण अध्यक्ष दुर्लक्ष करतात, कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे। तर शासनाने, प्रशासनाने, BNC वाल्यांनी आता तरी दखल घेऊन त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून जेणेकरून हे अपघात टळतील असं सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे। आता सगळ्या जखमी रुग्णांना या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे। डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे उपचार करून ते पुढील दिशा ठरवतील। पण याच्यामध्ये आजच्या या घटनेमध्ये ट्रॅक्टर ड्रायव्हरचा बेजबाबदारपणे ही घटना घडलेली आहे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे।